जालना येथून कारंजाकडे येणाऱ्या एका ट्रकचा भीषण अपघात शेवटी फाट्याजवळ झाला आहे। 29 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला। या अपघातात ट्रक चालक ट्रकखाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। या अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली। त्यानंतर कारंजा ॲम्ब्युलन्सचे शुभम खोड हे तातडीने घटनास्थळी पोहोचले। क्रेनच्या सहाय्याने ट्रकखाली दबलेल्या चालकाला बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। मृतक चालकाचे नाव सुनील विष्णू पवार असून त्यांचे वय 48 वर्षे आहे। ते सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी होते। या घटनेच्या वेळी मदतीसाठी कक्षासेवक अमर सोनोने आणि कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते। या अपघाताचा पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे। नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा, रुग्णसेवक रमेश देशमुख। न्यूज रिपोर्टर शंकर घोडे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।